नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स बाय प्रफुल्ल सर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ध्वनी साऊंड या प्रकरणावर प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, डेसिबल खालीलपैकी कशाचे एकक आहे? पहिला ऑप्शन आहे ध्वनी तीव्रता, ध्वनीची वारंवारिता, प्रकाश तीव्रता, ध्वनीची तरंग लांबी. बघा, ऑप्शन आहे ध्वनी तीव्रता. तर पहिलंच ऑप्शन हे बरोबर आहे, ध्वनी तीव्रता. कारण ध्वनीची वारंवारिताचं काय आहे? फ्रिक्वेन्सी आहे. आणि प्रकाश तर नाहीच आहे, आपण डेसिबल बघतोय. प्रकाशी तीव्रतेचं काय आहे? ल्युमिनस इंटेन्सिटी आहे. ल्युमिनस इंटेन्सिटी आहे. आणि तरंग लांबी आपण लॅम्बडामध्ये मोजतो, उलटा वाय. त्याच्यामुळे याचा आन्सर काय येईल? ध्वनीची तीव्रता. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन आहे जोड्या लावा. त्याच्यामध्ये पहिला आहे मॅक. आपण मॅक हे कशाचं एकक आहे? विमानाचा वेग मोजतो आपण. मॅक मध्ये काय म्हणतो आपण? विमानाचा वेग. दुसरं काय आहे? डेसिबल. डेसिबल मध्ये काय मोजतो आपण? गोंगाट म्हणजे ध्वनीची तीव्रता. आत्ताच बघितलं वर आपण. आणि हर्ट्स. हर्ट्स कशात मोजतो आपण? फ्रिक्वेन्सी. हर्ट्स कशात मोजतो आपण? फ्रिक्वेन्सी. तर याचा ऑप्शन काय येईल मग? 2, ब च 1 आणि क च 3 म्हणजे काय येईल? पहिलं ऑप्शन येईल. ब च 1 म्हणजे पहिलं ऑप्शन येईल. तर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. काय आहे? वायूमध्ये ध्वनी तरंग नेहमी असतात. ध्वनी तरंग नेहमी कसे असतात? पहिला ऑप्शन आहे अवतरंग, दुसरा ऑप्शन आहे अनुतरंग, लॉन्जिट्युडनल वेव्ह, तिसरा ऑप्शन आहे विद्युत चुंबकीय लहर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज, आणि चौथा ऑप्शन आहे पर्याय 2 व 3. बघा, नेहमी लक्षात ठेवा, हे ट्रान्सफर्स वेव्हज काय असतात? हे असतात काय म्हणतात? विद्युत चुंबकीय लहरी आहे. ट्रान्सफर्स वेव्हज काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहे. त्याचा ऑप्शन काय येईल मग? अनुतरंग. नेहमी लक्षात ठेवा, ध्वनी तरंग हे अनुतरंग आहे. त्याच्यानंतर मेकॅनिकलचे वेव्हज आहे, मेकॅनिकल वेव्ह, यांत्रिकी लहरी, ह्या सुद्धा काय आहे? ह्या दोन्ही पण आहे. ह्या दोन्ही पण आहे. मेकॅनिकल वेव्ह जे आहे हा काय आहे? दोन्ही पण आहे. म्हणजे ट्रान्सफर्स वेव्ह सुद्धा आहे आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह सुद्धा आहे. मग ट्रान्सफर्स वेव्ह मध्ये काय काय येते? ट्रान्सफर्स वेव्ह मध्ये लाईट येते, लाईट वेव्ह येते, रेडिओ वेव्ह येते. ऑप्शन हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. त्याच्यानंतर ट्रान्सफर्स वेव्ह मध्ये एक्स-रे येते. त्याच्यानंतर मायक्रोवेव्ह येते. त्याच्यानंतर पाण्यात खडा टाकल्यात उडणाऱ्या लाटा या ट्रान्सफर्स वेव्ह मध्ये येतात. त्याचा आन्सर काय? ध्वनी तरंग नेहमी काय आहे? अनुतरंग. वारंवार आयोगाने प्रश्न विचारायला लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. ध्वनीचा वेग सर्वात जास्त खालीलपैकी कशात राहील? बघा, पहिलं ऑप्शन काय? निर्वात, दुसरं ऑप्शन काय? वायू, तिसरं ऑप्शन काय? पाणी, चौथा ऑप्शन काय? स्टील. बघा, निर्वात म्हणजे काय होते? व्हॅक्यूम. व्हॅक्यूम मध्ये तर राहू शकत नाही, कारण याला काय लागते? माध्यम लागते, मीडियम लागते ध्वनीचा वेगला. वायूमध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त विचारलेला आहे. वायूमध्ये असते का? नाही. पाणीमध्ये असते का? नाही. स्टील, कारण घन माध्यमात, सॉलिड मध्ये सगळ्यात जास्त असते. ध्वनीचा वेग कशामध्ये सगळ्यात जास्त असते? सॉलिड मध्ये सगळ्यात जास्त असते. त्याच्यानंतर कशामध्ये असते? त्याच्यानंतर पाणीमध्ये असते. त्याच्यानंतर काय? वायूमध्ये असते. त्याचा आन्सर काय येईल मग? 4 नंबर, स्टील येईल. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. ध्वनी तरंग खालीलपैकी कोणता गुण दर्शवित नाही? कोणता गुण दर्शवत नाही ध्वनी तरंग? मग पहिला ऑप्शन आहे परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शन, दुसरं ऑप्शन आहे अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन, तिसरं ऑप्शन आहे ध्रुवन म्हणजे पोलरायझेशन, आणि चौथा ऑप्शन आहे वरीलपैकी नाही. कोणता गुण दर्शवत नाही म्हटले? कोणता गुण दर्शवत नाही म्हणजे मग कुठला नाही दर्शवत? ध्वनी परावर्तन दर्शवते, रिफ्रॅक्शन दर्शवते, ध्रुवन नाही दर्शवत. ध्रुवन म्हणजे काय होते? पोलरायझेशन. पोलरायझेशन हे कोण दर्शवते? हे लाईट दर्शवते. हे कोण दर्शवते? लाईट दर्शवते. त्याच्यामुळे आन्सर काय येईल? कोणता गुण दर्शवत नाही? तर ध्रुवन हे दर्शवत
नाही. त्याला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. ध्वनी तरंग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एक राशी x चे वहन करत असतील तर x ही राशी म्हणजे काय असते? ऊर्जा असते. काय असते? ऊर्जा असते. ऊर्जा. याचा ऑप्शन येईल 4th नंबर. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या ध्वनीची सर्वोच्चता पिच सर्वात जास्त असते? पिच. पिच कशाची असते? माणूस, दुसरा ऑप्शन आहे डास, तिसरा ऑप्शन आहे वाघ, चौथा ऑप्शन आहे हत्ती. तर याचा आन्सर आहे डास. डासाची जी पिच म्हणजे फ्रिक्वेन्सी ही काय असते? जास्त असते. म्हणजे तुम्ही जो आवाज ऐकला असा तसा असा खूप म्हणजे फ्रिक्वेन्सीवाला असतो. त्यामुळे याचा आन्सर काय येईल? सेकंड ऑप्शन. नंतर आहे तापमानातील प्रत्येक डिग्री सेल्सिअस वाढी मागे ध्वनीचा वायूमधील वेग दराने वाढतो. ऍक्च्युली तो आकडा आहे 0.6 मीटर पर सेकंद. पण इथं आहे का? हे आहे 60 मीटर पर सेकंद. दुसरा ऑप्शन, तिसरा ऑप्शन आहे 60 फूट आणि तिसरा ऑप्शन आहे 0.61 किलोमीटर आहे. म्हणजे चौथा ऑप्शन पण नाही. पण जर आपण हे पहिलं ऑप्शन बघितलं 61, याला जर कन्वर्ट केलं आपण मीटरमध्ये तर हे काय होऊन जाईल? 0.61. म्हणजे ह्याच्यासारखं सेम मीटर पर सेकंद. म्हणजे काय येईल याचा ऑप्शन? पहिलं येईल. हेच वारंवार प्रश्न विचारतात ध्वनीवर. हे पाठ करून टाकायचे आहे. ह्या व्हॅल्यूज तुम्हाला पाठ करून टाकायचे आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. बघा, श्राव्यातीत अल्ट्रासोनिक ध्वनी तरंगाबाबत काय सत्य आहे? श्राव्यातीत. श्राव्यातीत म्हणजे ज्याची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्स म्हणतोय. ज्याची फ्रिक्वेन्सी ही काय किती असते? 25,000 हर्ट्स पेक्षा जास्त असते. जास्त. त्याला कुठला म्हटलं गेलेला आहे? अल्ट्रासोनिक. तर पहिला ऑप्शन काय? वारंवार तर विजाणू जास्त असते. करेक्ट. दुसरा ऑप्शन आहे समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरतात. आपण अल्ट्रासाऊंड रेज वापरतो. एखाद्या द्रव्यातून गेला तर द्रव्य गरम होतो. हे सुद्धा बरोबर आहे. कारण याची काय आहे? फ्रिक्वेन्सी 25,000 हर्ट्स पेक्षा काय आहे? जास्त आहे. 0 डिग्री सेल्सिअस तापमान असलेल्या पाण्याला हा ध्वनी दिला तर ते पाणी उकडते. हे सुद्धा बरोबर आहे कारण फ्रिक्वेन्सी जास्त आहे. म्हणून याचा आन्सर काय येईल? चौथं. पर्याय 1, 2, 3 व 4. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. हवेमध्ये ध्वनीच्या वेगावर खालीलपैकी कशाचा परिणाम होत नाही? बघा, ध्वनीच्या वेगावर कशाचा परिणाम होत नाही म्हटलेला आहे. म्हणजे बघा, तापमानाचा होते, दाबचा होते का? नाही. प्रेशरचा कुठंच उल्लेख नाहीये. कोणाकोणाचा उल्लेख आहे? तापमानाचा आहे, ह्युमिडिटीचा आहे, आर्द्रतेचा आहे, वाऱ्याच्या दिशेत सुद्धा आहे. अजून काय आहे? मॉलिक्युलर वेट म्हणजे रेणुभार याचा सुद्धा आहे. पण याचा आहे का? दाबचा नाही. मग कशाचा होत नाही? वातावरणाचा दाब. सेकंड ऑप्शन याचं काय उत्तर येईल. ट्रिकी क्वेश्चन विचारलेले आहे. नंतरचा क्वेश्चन बघूया आपण. खालीलपैकी कोणता प्राणी श्राव्यातीत ध्वनी अल्ट्रासाऊंड स्वतः निर्माण करू शकतो? तर कोणता आहे तो? मानव तर करू शकत नाही कारण मानवाची रेंज 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स आहे. वटवाघूळ. यस, वटवाघूळ काय करतात? 25,000 हर्ट्स पेक्षा जास्त काय करतात? ध्वनी लहरी निर्माण करतात. तो अल्ट्रासाऊंडच असतो. त्याचा ऑप्शन काय येईल? याचा ऑप्शन येईल वटवाघूळ. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या उपकरणात ध्वनी ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते? बघा, पहिलंच ऑप्शन आहे मायक्रोफोन. मायक्रोफोन मध्येच काय केलं जाते? ध्वनी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरण केले जाते. हायड्रोफोन मध्ये केले जात नाही. लाऊडस्पीकर मध्ये विद्युत ऊर्जेचे ध्वनी ऊर्जित केले जाते. फॅन मध्ये केल्या जात नाही. त्याचा आन्सर येईल मायक्रोफोन. 13वा प्रश्न काय आहे? खालीलपैकी काय असत्य आहे? हे लक्षात घ्यायचंय तुम्हाला. असं जेव्हा विचारलं जाते तेव्हा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे काय असत्य आहे. तापमानात वाढ झाली तर वायूमधील ध्वनीचा वेग वाढतो. करेक्ट आहे. वायूची आर्द्रता वाढली तर त्या वायूमध्ये ध्वनीचा वेग वाढतो. हो. ह्युमिडिटी वाढली तर वाढतो. पावसाळ्यात
ध्वनीचा वेग उन्हाळ्यात जास्त असतो. हो, कारण पावसाळ्यात वातावरण आर्द्रता जास्त असते. ध्वनीचा वेग लोखंडापेक्षा पाण्यात जास्त असतो. लोखंडापेक्षा पाण्यात जास्त असेल का? नाही. लोखंड हे कसं घन माध्यम आहे, तर घन माध्यमातच काय असते, जास्त असते द्रव्य माध्यमापेक्षा. त्याच्यामुळे काय असत्य आहे मग? चौथा ऑप्शन असत्य आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर काय येईल? पर्याय 3. पर्याय 4. पर्याय 4 काय आहे? असत्य आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. ध्वनी संवेदना मानवी कानात किती काळ टिकून राहते? पहिला ऑप्शन आहे 10 सेकंद, दुसरा ऑप्शन आहे 34 सेकंद, तिसरा ऑप्शन आहे 17 सेकंद, चौथा ऑप्शन आहे 1/10 सेकंद. याचा आन्सर आहे चौथं, 1/10 सेकंद. ध्वनी संवेदना मानवी कानात 1/10 सेकंद टिकून राहते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लाऊडस्पीकर मध्ये काय होते? तर आत्ताच आपण वर्ब ऑप्शन डिस्कस करताना सांगितलं, लाऊडस्पीकर मध्ये काय होते? विद्युत ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेत रूपांतर होते. काय होते? विद्युत ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेत रूपांतर होते. याचं काय येईल? ऑप्शन सेकंड येईल. ऑप्शन सेकंड येईल. नेक्स्ट घेऊ. बघा आता, माध्यमाची घनता वाढली, माध्यमाची घनता वाढली तर त्या माध्यमातील ध्वनीच्या वेगावर काहीच फरक पडणार नाही. नाही फरक पडणार. त्या माध्यमातील ध्वनीच्या वेगावर काहीच फरक पडणार नाही. घनता वाढली तर काय होईल? वेग वाढेल. त्या माध्यमातील ध्वनीचा वेग पूर्वीपेक्षा वाढेल. त्या माध्यमातील ध्वनीचा वेग पूर्वीपेक्षा वाढेल. हो, घनता वाढली तर आधीपेक्षा वाढेल. त्या माध्यमातील ध्वनीचा वेग पूर्वीपेक्षा कमी होईल. नाही, कमी नाही होणार. हे चूक आहे, हे चूक आहे. त्या माध्यमातील ध्वनीचा वेग पहिल्यांदा कमी होईल नंतर वाढेल असं होणारच नाही. काय होईल? घनता वाढली तर काय होईल? त्याचा पूर्वीपेक्षा हा वेग आहे तो काय होईल? वाढेल. म्हणजे ऑप्शन काय येईल? सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन. ध्वनी तरंगासाठी, सगळे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. ध्वनी तरंगासाठी काय असते? सरळ सेवा भरतीला प्रश्न विचारतात. माध्यम आवश्यक नाही, माध्यम आवश्यक आहे, घन माध्यम आवश्यक आहे, द्रव्य माध्यम आवश्यक आहे. सगळ्यात इथे सुटेबल ऑप्शन आहे माध्यम आवश्यक आहे. ध्वनी तरंगासाठी मीडियम हे खूप आवश्यक आहे. विदाऊट माध्यमाशिवाय ध्वनी तरंग प्रवास करू शकत नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, ट्रान्सव्हर्स वेव्ह हे विदाऊट मीडियम ट्रॅव्हल करू शकतात. व्हॅक्यूम मध्ये सुद्धा ट्रॅव्हल करू शकतात. जो सूर्यप्रकाश आपल्याला सूर्यापासून पृथ्वीवर येतो, तर पृथ्वीच्या बाहेर जाल तुम्ही तर तिथे माध्यम नाहीये, तरी तो आपल्यापर्यंत येतो, कारण त्याला माध्यमाची आवश्यकता राहत नाही. नेक्स्ट क्वेश्चन. ध्वनीचा कोरड्या हवेत 0 डिग्री सेल्सिअस तापमानाला वेग डॅश डॅश मीटर प्रति सेकंद आहे. बघा कसा प्रश्न विचारला. कोरड्या हवेत, कोरड्या हवेत म्हटलं तर काय ऑप्शन? पहिला आहे 350, दुसरा आहे 320, तिसरा आहे 332, चौथा आहे 340. तर याचा आन्सर आहे 320. याचा आन्सर काय? 320. 340 कशाला आहे? कक्ष तापमानाला आहे. 340, 343 समथिंग. नेक्स्ट क्वेश्चन. मानवासाठी श्राव्य मर्यादा ध्वनी असतो किती आहे? ह्युमन ऑडिओबल रेंज, ह्युमन ऑडिओबल रेंज आहे 20 ते 20,000 हर्ट्स. याला श्राव्य ध्वनी म्हणतात. कुठला? श्राव्य म्हणजे ऐकू येणारा. मग 20,000 हर्ट्स पेक्षा कमीला काय म्हटलं गेलेलं आहे? अवश्राव्य. अवश्राव्य म्हणजे खूप बारीक आवाज, खूप बारीक आवाज, अवश्राव्य. आणि 20,000 हर्ट्स पेक्षा साऊंडला कुठला म्हटलं गेलेला आहे? अल्ट्रासोनिक. अल्ट्रासोनिक साऊंड म्हटलं गेलेलं आहे. तर ह्युमन रेंज किती आहे? 20 ते 20,000 हर्ट्स. याला श्राव्यातीत, याला काय म्हटलं गेलेलं आहे? श्राव्यातीत. श्राव्यातीत म्हटलं गेलेलं आहे. याला काय म्हटलं गेलेलं आहे? श्राव्यातीत. चला नेक्स्ट क्वेश्चन. ध्वनी तरंग हे कसे असतात? अनुतरंग असतात, लवचिक तरंग असतात, यांत्रिक तरंग असतात, सर्व पर्याय योग्य. बघा, ध्वनी तरंग हे अनुतरंग आहे, लवचिक तरंग सुद्धा आहे, फ्लेक्झिबल वेव्ह सुद्धा आहे आणि यांत्रिक आहे. मेकॅनिकल वेव्ह मगाशी सांगितलं, त्याच्यामध्ये काय असतात? अनुतरंगही असतात आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह सुद्धा, अवतरंग सुद्धा असतात. म्हणजे सर्व पर्याय योग्य. नेक्स्ट क्वेश्चन. ध्वनी आपणास ऐकू येतो किंवा नाही हे डॅश 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 वर अवलंबून असते. बघा कशावर? ध्वनीची वारंवारिता, ध्वनी तरंगाचा आयाम म्हणजे अँप्लिट्यूड, ध्वनीचा वेग म्हणजे साऊंड वेलॉसिटी ऑफ साऊंड. त्याच्यानंतर पर्याय 1 व 2. बघा, ध्वनी आपणास ऐकू येण्यासाठी फ्रिक्वेन्सी आणि अँप्लिट्यूड ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे वेगचा काही संबंध नाहीये. त्याच्यामुळे ऑप्शन काय येईल? चौथा, पर्याय 1 व 2 हे काय आहे? करेक्ट आहे. अँप्लिट्यूड वर आवाज मोठा आहे किंवा लहान हे ठरते आणि वारंवारतेवरून पिच ठरते. म्हणजे जे आवाजाची किल्लरी असते, जसं मांजरेचा आवाज, घुंगरूचा आवाज कसा आहे? हाय पिच आहे.
उच्च तीव्रता आहे, उच्च तीव्रता आहे. घुंगरू म्हणा, त्याची कशी आहे तीव्रता उच्च आहे. जसं तबला म्हणा, तबलाचा काय आयाम जास्त असतो, त्यामुळे तो असा मोठा आवाज येतो. तर हे असे उदाहरणं आहे. ॲम्प्लिट्यूड आवाज मोठा किंवा लहान, वारंवारता आवाजाची तीव्रता उच्च किंवा नीच. तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊ 22वा. काय आहे, ध्वनीचा वेग खालीलपैकी सर्वात जास्त कशात राहील? वायू, घन, द्रव्य, कार्बन डायऑक्साईड. आत्ता आपण डिस्कस केलं, घन माध्यमात सगळ्यात जास्त वेग असतो. त्याच्यानंतर कशामध्ये असतो? द्रव्यमध्ये असतो. त्याच्यानंतर कशामध्ये असतो? वायूमध्ये असतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, ध्वनीचा वेग कक्ष तापमानाला डॅश डॅश आहे असतो. आहे इथं डॅश डॅश पाहिजे होतं. तर काय कक्ष तापमानाला, तर काय राहील याचा आन्सर? मग याचा आन्सर राहील 340. 340. आणि कोरड्यासाठी किती राहील? वरच बघितलं होतं आपण, 300. कोरड्यासाठी 320. कोरड्यासाठी 320 आणि कक्ष तापमानासाठी किती? कक्ष तापमानासाठी 340. हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रतिध्वनी इको हे चे उत्तम उदाहरण आहे. कशाचे आहे? इको कशामुळे निर्माण होतोय? इको म्हणजे प्रतिध्वनी, ध्वनीचं काय होते? परावर्तन होते. प्रकाशाचं परावर्तन होईल का? नाही. पहिलं ऑप्शन चूक. ध्वनीचं परावर्तन बघा, सेकंड ऑप्शन दिलेलं आहे. ध्वनी सातत्य नाही, यापैकी नाही. तर हे कोणतं ऑप्शन येईल? सेकंड ऑप्शन येईल. इको हे 17 मीटर अंतर पाहिजे मिनिमम, याच्यापेक्षा जास्त राहिलं तरी चालते. म्हणजे टोटल 34 असेल तर काय होते? प्रॉपर इको तुम्हाला ऐकू येतो. 17 मीटर पेक्षा जास्त पाहिजे. 17 मीटर पेक्षा काय जास्त पाहिजे? 17 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त, किमान 17 मीटर. शेवटचा प्रश्न आहे, काय आहे? सोनार. सोनारचं काय? बहुद्रूप म्हणजे काय विचारलेलं आहे? लॉंग फॉर्म. काय आहे मग सोनारचं लॉंग फॉर्म? साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टम, सोलार नेव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टम, सेल्फ ऑपरेटेड नॉट अल्टरनेट रेशो, साऊंड नॉट अल्टर्ड रेट. तर काय येईल याचं? सेकंड ऑप्शन, सोलार नेव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टम. याच्याद्वारे आपण जहाजामधून समुद्राची खोली मोजू शकतो, तो अल्ट्रासोनिक साऊंड पाठवून. आणि अशा तऱ्हेने याचे भरपूर सारे दैनंदिन जीवनात उपयोग आहे अल्ट्रासाऊंडचे. त्याचा ऑप्शन काय? सेकंड, सोलार नेव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टम. धन्यवाद.